सावध करण्यासाठी तुकोबा आहे आपल्याला सावध. सावध झालो हरीच्या आलो सावध व्हा, जागे व्हा, उठा आता. या सगळ्या अभंगाचे अर्थ हेच आहेत की संत जाग करतात. इथे आता या अवस्थेत जर जाग झालं नाही, मनुष्य देहामध्ये जर जाग झालं नाही, मनुष्य देहात जर विचार केला नाही, तर बाकीच्या देहांमध्ये विचार करण्याची प्रक्रियाच नाही आहे. काही प्रक्रिया नाही. या 3.5 हाताचा जो पुतळा दिला, यात फार मस्त सेटिंग केली आहे देवानं. आणि हे आताच आहे, पुन्हा नाही. कळतंय का? का पशु पक्षी कधी विचार करत बसले माझं कसं होईल, माझं कसं होईल? गाढवान कधी विचार केला का माझं कसं होईल? ते दिवस रात्र उकिरड्यावर लोळत बसतं आपलं. कुत्री भुंकत राहतात, गाढवं लोळत राहतं. विचार करण्याची प्रक्रिया या 84 लक्ष योनीनंतर मनुष्यामध्ये आहे. मग सारामध्ये सार काय आहे, या ब्रह्मांडामध्ये खरं काय आहे, ही जाणीव करून देण्यासाठी, सत्याचं अस्तित्व सांगण्यासाठी संत आपल्याकडे उपदेश करतात. राजा होता एक राजा, आणि राजा जोडा नीतिशील होता. फार प्रयत्न केले, विवाहानंतर राजाने फार प्रयत्न केले वंशवृद्धीसाठी. एका साधूचा आशीर्वाद मिळाला आणि 7-8 मुली झाल्या राजाला. 7-8 मुली झाल्या. राजा म्हणला आता मुली म्हणजे दुसऱ्याचं धन आहे, काय करावं? मग पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. प्रभू रामचंद्रांसाठी जो महाराजा दशरथांनी केला होता, तो पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. आणि मग पुत्र कामाच्या इच्छेनं पुत्र प्राप्ती झाली. त्या 8 मुलींच्या नंतर 9वा असणारा हा मुलगा जन्माला आला. आता बघा, मुली या कधी लहानाच्या मोठ्या होतात. हळूहळू मुली उपवर झाल्या, विवाहाची तयारी झाली. आणि एक एक करता पूर्वीचा काळ राजानं त्या मुलींचं कन्यादान करून टाकलं. मुलगा 12 वर्षाचा झाला. कुलगुरू तपश्चर्येसाठी बसलेले होते, म्हणून लहानपणी जन्मल्यावर त्याची जन्मपत्रिका काढता आली नाही. आणि अगदी 12 वर्षाचा काळ जवळ आला आणि कुलगुरूंचं आगमन झालं. आणि कुलगुरूंनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं, राजा अरे जरा दुःखाची बातमी घेऊन आलोय. काय झालं महाराज? काही नाही, 8 मुलीच्या नंतर चिरंजीव जन्माला आले आहेत, पण 8 दिवसाच्या वर याचं जीवन नाही आहे. हा 8 दिवसाच्या आत जाणार आहे. मुलगा चांगला हष्टपुष्ट होता, चांगला होता. राजानं डोकं असं मारून घेतलं, महाराज अहो काय सांगता, काय काय नाही केलं? तुम्ही इथे नव्हते, तुम्ही तपाला बसलेले होते महाराज. जनसमुदाय एकत्र केला, अन्न धान्य वाटप केलं, गो ब्राह्मणांना गायी दान केल्या, पुत्र कामेश्री यज्ञ जोरदार केला, आणि मुलाचा नवस केला. मुलगा मिळाला. जर तो मरणारच होता तर मग जन्माला तरी माझ्या पोटी तो कशाला आला? राजा, हे वाक्य तुझं चुकीचं आहे, हे वाक्य तुझं चुकीचं आहे. आणि राजा त्या मोहामध्ये एवढा वेडा झाला की गुरु काय उपदेश करतायत हे राजाला कळतच नव्हतं. म्हणून ज्ञान सांगण्याचं सुद्धा शास्त्र आहे बरं. ज्ञान कुणाला सांगावं याचं पण शास्त्र आहे. जास्त मोहात गुंतलेल्या व्यक्तीला शास्त्र सांगू नये. ते रडत बसतो ना, आपण त्याला समजावून सांगावं, काही उपयोग नाही राहत त्याचा. जास्त भूक लागलेल्या व्यक्तीला शास्त्र सांगू नये. एखाद्याला भूक लागली ना, आपण म्हणावं म्हण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, तर म्हणतो चल पळ जेवायला दे आधी, नंतर सांग मला काय. रोगी माणसाला ज्ञान सांगू नये. ज्ञानाच्या काही अवस्था एवढा मोहांध झाला की गुरु त्याला न बोलताच निघून गेले. आणि मग राजा त्या मुलाला घेऊन बसला. बघता 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 त्याला ज्वर वाढला. ज्वर म्हणजे ताप वाढला. आणि एवढा ताप त्याच्या मस्तिष्कापर्यंत गेला की तो मुलगा एका जाग्यावर पडला. 8 दिवसात जाणार. सगळं कुटुंब बसलं, प्रजा दुःख करू लागली. आणि राजाच्या डोळ्यातले अश्रू काही थांबना. राजानं डोकं ठेवलं त्याच्या उशाला, असं मायेनं हात फिरून फिरून रात्र रात्र जागून राजानं काढली. शरीर थकलं राजाचं 7-8 दिवसात. आणि राजाला निद्रा लागली. बघा, निद्रा लागली बरं का. एवढ्या सगळ्या दुःखामध्ये राजाला डुलकी आली. आणि त्याच काळामध्ये झोप. राजाची आई अशी उशाला बसलेली, बायको अशी समोर, बाकीच्या दासदास्या बसलेल्या. ज्याला भयंकर ताप आहे, आता जो मरणाच्या दारात उभा आहे, मरणाच्या दारात उभा आहे. आणि तो असा पहुडलेला आहे. बस आता यमदूत त्याला घ्यायला आले. आणि त्या काळात डुलकी लागली आणि राजाला झोप लागली. आणि झोप लागल्याबरोबर राजाला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं.
युद्ध प्रसंग मोठा होता, भयंकर. आणि त्या स्वप्नामधल्या युद्धामध्ये राजाला 8-9 मुलं झालेली होती. इकडे हयातीमध्ये एकच आहे, पण स्वप्नात 8-9 मुलं झाली. आणि 8-9 मुलं युद्धाच्या प्रसंगाला बापाच्या मागे उभा राहिली. राजा झोपेतच हसायला लागला. काही काही माणसं झोपेत हसतात ना, तसं राजा झोपेतच हसायला लागला. वा वा, मला युद्ध करायची गरज नाहीये, माझी मुलं युद्ध करतायत. स्वप्नात बरं का. राजाची आई राजाच्या तोंडाकडे पाहते, राजाच्या बायकोच्या तोंडाकडे पाहते. ती रडते, ही रडते, आणि हे झोपेत हसतंय. ते मरणाच्या दारात पडलंय. आणि याला झोप काय म्हणते, याला स्वप्न काय म्हणतं? अरे 8 जन्माला आले आहेत आणि 8 युद्धाला बापाच्या समोर उभे आहेत आणि रणांगणात युद्ध चालू आहे. आणि आता राणीनं आरतीचं ताट घेतलं आणि राणी त्याला ओवाळते आणि राजा ओवाळणी टाकणार. त्याच वेळेला टाहू फुटला. गेला वंशाची वृद्धी करणारा आपला वंश खंडित झाला. आणि जसं टाहू फुटला तशी राजाची झोप खडबडली. राजा जागा झाला आणि सगळे रडतायत. जो जीवाचा काळजाचा तुकडा होता तो तर गेला. सगळे रडतायत आणि राजा हसायला लागला. लोक म्हणले येड लागलं याला, याचा मुलगा गेला म्हणून हा वेडा झाला. हा हसायला लागला. त्यावेळेला कुलगुरू त्या ठिकाणी उपस्थित झाले. राजा हसायला काय झालं ते म्हणले, महाराज आता मला प्रश्न पडला, ते खरं का हे खरं? लक्षात आलं? ते खरं 8 विजयी होऊन आले, माझी बायको ओवाळते, मग ते खरं का हे खरं? गुरु महाराजांनी डोक्यावर हात ठेवला. राजा जागा हो, तेही खोट आणि हेही खोट. विठ्ठल विठ्ठल. स्वप्नात 8 आलेत ना, तेही खोटेच आहे. मग हे तरी कुठं खरे आहे? हेही जाणारच आहे बाबा. हेही खोट आणि तेही खोट. मग महाराज सत्य काय आहे? राजा, या जगतामध्ये ब्रह्माशिवाय दुसरं सत्य काहीही नाही. एक तो सत्य आहे. म्हणून सत्य तू विठ्ठला का दाविला जगदाकारा. पशु पक्षी येतात, दाना पाणी खातात आणि उडून जातात. अंगणी पक्षी येते, ते काय गुंतुनी राहती आहे की नाही? वस्ती कर वस्ती, वस्ती कर वस्ती आला. आवाज त्याचा पाहिजे. प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी. पशु पक्षी येतात, दाना पाणी खातात आणि भुरकून उडून जातात. महाराजांनी त्यांनाही गुरु केलं होतं, येतात, खातात आणि जातात. तसं आपणही यायचं, आपलं कार्य करायचं, निघून जायचं. जागं व्हा, आता जागं व्हा. आता मायेमध्ये किती दिवस पडणार, आता तरी पुढे. हाची उपदेश. आता हा शब्द मंगळ दर्शवणार आहे. मागे जे झालं ते झालं. बीत गई सो बीत गई, तकदीर का शिकवा कौन करे. जो तीर कमान से निकल गया उस तीर का पीछा कौन करे. बाणातून तर्कसातून निघालेला बाण, घड्याळातून गेलेली वेळ आणि शरीरातून गेलेला प्राण पुन्हा कधीही परत येत नाही. तर कोट्यावधी घरात कोरोनामध्ये लोक गेले आहेत. आणले असते ना दवाखाने खरीद करून, परत आले का? परत गेलेला येत नाही हो. येत नाही. मग आता सावध व्हा. आता म्हणजे मागे जे झालं, काय पाप केलं असेल, देवाला आठवलं नसेल, जे झालं ते जाऊ द्या. पण जेव्हा तुकोबारायांचा हा अभंग कानावर पडला,
जेव्हा गाथा वाचली, जेव्हा पांडुरंगांना पाहिलं, कोणतं तरी एक निमित्त असेल ना, कोणतं तरी एक निमित्त असेल की जगातलं दुःख पाहिलं, आता तरी सावध व्हा. हं? माणूस मरतो. बरं जाऊ द्या, एक प्रश्न विचारते तुम्हाला. आता थोडंसं मला दुःख हलकं करायचंय, माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ घेऊ नका. मला हलकं करायचंय दुःख पाटील परिवाराचं. ऐका, ही जुनी पुरातन माणसं मेली, हे बरं झालं का वाईट झालं? मला यांच्याकडून पाहिजे होतं, तुम्ही मध्येच बोलले, तुम्ही हुशार मोठे. हा, बरं झालं का वाईट झालं? वाईट झालं. आणि ते असते ना, आपल्याला बसायला जागा नसती ना पुरली, मग आता किती वाटण्या करावं लागल्या. मेलेच नसते लोक तर किती जागा अवघड, गाड्याच कुठं लावल्या असत्या. आणि एवढे लोक, जे बघा पूर्वीची पिढी, पहिली 9-10 पिढ्या, आठवा, तेवढे जर असते, म्हणजे मेले ते बरं झालं ना. काय आगाऊ बाय आहे तुम्ही, मेले ते बरं झालं म्हणता. असं आहे. कुठेतरी अंत आहे म्हणून जन्माचा उत्सव आहे, नाहीतर बाळ जन्माला आल्यावर लोकांनी उत्सव केला नसता. मरणाचा विधी आहे म्हणून जन्मणाऱ्याचा आनंद आहे. पण मरणारा जेव्हा जातो तेव्हा त्याला पाहून तरी, आता तरी एवढं कमवलं संसारामध्ये, पण कुणी ऐकत नाही. मग आता तरी इस्टेट प्रॉपर्टी भरपूर कमवली, पण एवढी रोगराई झाली की आपलेच रोग, आपलाच पैसा आपल्याला खाऊ देत नाही. ज्यांच्या शुगरच्या फॅक्टरी आहे ते बिना साखराचं चहा पिता. आपलंच आपल्याला खाऊ देतं का बाबा? एवढी रोगराई वाढली. पूर्वीच्या काळामध्ये कामं एवढी होती, मशिनरी कमी होत्या, म्हणून शरीर स्वास्थ्य चांगलं होतं. शरीर चांगलं, जुन्या आजीबाई मी बघितल्या आतमध्ये बसलेल्या, असं काडी शरीर झालं, पण एवढ्या अशा टवटवीत आहेत, भारी आहेत एकदम. आणि आताच्या मेकअप करू करूच मेल्यात. त्या ब्युटी पार्लर ज्यांनी तयार केलं ना, तिला तर म्हणते मी अवॉर्ड द्यावं. त्यानं माणूसच बदलून टाकला, अख्खा बाईच बदलून टाकली. एवढं केलं की जे दिसायसारखं नाही ते बी चांगलं दिसतंय, आणि ओळखूच येत नाही ही काय लावलंय तोंडाला म्हणून. मेकअप काढल्यावर त्याच माणसाची भीती वाटते पुन्हा. यालाच पाहिलं का? मग आता 8-10 दिवसापूर्वी आम्ही लग्नात गेलो. नेहमीच आमच्या परिचयाचं आम्हाला निमंत्रण आलं, आणि निमंत्रण आलं लग्नात. ते म्हणे गेटवर आल्यावर दीदी फोन करा बरं का, आमच्यातलं कुणीतरी घ्यायला येईल. आता कुणी फोन उचली ना, म्हणून मी त्या वहिनींना फोन लावला. आता वहिनीचा फोन वाजतोय, आवाजही त्या रिंगटोनचा प्रतिध्वनी आम्हाला येतोय. मी विठ्ठलला म्हणलं, अरे त्या इथेच जवळपास कुठंतरी दिसता. आणि ह्यानं निरखून पाहिल्यावर तो म्हणतो, बघा दीदी हे काय वहिनी तुमच्या समोर उभा आहे, म्हणजे एवढा मेकअप केला का रोजची बाई मला ओळखू यायला. मग मी म्हणलं, एवढं थापतात होय तोंडावर, चांगलं दिसत होतात तुम्ही, उगं काही लावायची गरज होती का तुम्हाला? सांगा बरं मला. आता तरी चेहरा नटवला, पण मनामध्ये आमच्या दुःख आहे, आमच्या यातना आहे. एवढा संसार आहे, एवढं सगळं कमवलंय, जेवढ्या मशिनरी झाल्या तेवढे रोग वाढले, जेवढं काम जास्त तेवढा चेहऱ्यावर ग्लो. मिक्सर आलं, वरवंटा पाटा होता, शरीर पूर्ण हलायचं, कपडे धुवायला शरीराची मेहनत व्हायची. आता बटन दाबलं, गुर्र झालं, इकडे इला गुर्र. गोळ्या खाऊन खाऊन सगळं शरीराचा नाश करून टाकला. काही झालं तरी हे सगळं नश्वर आहे, शाश्वत काही नाही. मग आता तरी महाराज म्हणतात, आता इथून पुढचा काळ, राहिलेलं आयुष्य ईश्वर स्मरणामध्ये, भगवंत नामचिंतनामध्ये आमचं कसं जाईल. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य एवढं सोन्यासारखं, एवढं सोन्यासारखं आहे. देवे दिला देह भजना गोमटा. हा, भाग्योदयेन भाग्यानं नरदेह मिळाला. खूप पुण्याचा साठा थोडा थोडा जन्माला आला, साठवला, आणि म्हणून आपण जन्माला आलो. एवढं छान हा देह आहे. फक्त या देहाचा सदुपयोग जर संप्रदायात आपण केला, तुम्ही बघा, डोळे किती छान आहेत, नाक किती छान आहे, कान किती छान आहेत, रंग दोनच आहेत, काळा किंवा गोरा, पण तरीही माणसं किती सुंदर आहेत. फक्त या माणसात थोडासा प्रेम भाव दाटला की माणसालाच लोक देव माणूस असं म्हणतात. आपणच म्हणतोय ना, अवे बाकीचे माणसं वेगळे बरं का, हा देव माणूस आहे का? बाकीच्या कर्तृत्वाला सोडून तो चांगल्या गुणांना संपन्न झाला आणि त्याने आपल्या अवयवाचा सदुपयोग केला. महाराजांचाच एक उपदेश प्रकरणातला अभंग आहे. तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही तुमच्या इंद्रियांचा सदुपयोग करा आणि भावना पूर्ण श्रद्धेनं देवाला आळवा. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. तुझं व्हावा आहे तरी हा सुलभ. डोळे दिले आहेत ना, डोळ्यानं देव बघा.
डोळ्यानं देव बघा, त्याला पाहण्यासारखं आहे तो पाहावा, कानानं चांगलं ऐकावं, ऐकण्यासारखं त्याचंच ऐकावं, आपल्या संपूर्ण शरीराचा टाळी वाजवावी, म्हणजे भजनात टाळी वाजवावी. काही काही लोक म्हणतात ना, या हाताचा कुठं सतुपयोग आहे, थोडंसं बोलून जाते. कोणत्याही वाईट गोष्टीत आपला हात पडू नये. एखादी घटना घडली तर लोक चर्चा काय करता, तुम्हाला कळलं का काही, काय म्हणे बाबूरावचा हात आहे म्हणे त्याच्यामध्ये. इथं नाही ना बाबूराव बसलेले, उगच मला कीर्तनातून सुट्टी व्हायची नाही माझी. म्हणले ऐकलं का, बाबूरावचा हात आहे म्हणे त्याच्यामध्ये. मग बाबूरावनी भजनात हात वापरला नाही म्हणून प्रकरणात हात पडला त्यांचा. लक्षात आलं का? कोणत्याही वाईट गोष्टीत आपलं पाऊल नसावं म्हणून चरण राम तीर्थ, पायी तीर्थ यात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. नाथ महाराज म्हणतात, देवा दुसरं काही, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. एवढंच कर देवा, माझ्या संपूर्ण अवयवांचा मला सदुपयोग करता आला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता तरी पुढे सावध व्हा. आणि ती संकल्पना विनम्रतेने जगाच्या समोर मांडली. अभंगाचं दुसरं चरण. आय सकलांच्या पायाय माझे दंडवत, सकलांच्या पायाय माझे दंडवत, सकलांच्या पायाय माझे दंडवत, सकलांच्या पायाय माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलाच्या पाया माझे दंडवत, सकलाच्या पाया माझे दंडवत, सकलाच्या पाया माझे दंडवत. आय सकलाच्या पाया माझे दंडवत, 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 सकलाच्या पाया माझे दंडवत. आय आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा, शुद्ध करा, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुलाने चित्त शुद्ध करा, आपुलाने चित्त शुद्ध करा, आपुलाने चित्त शुद्ध करा, आपुलाने चित्त शुद्ध करा, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत. सांगतात तुकोबाराय, आता किती दिवस हे आयुष्य घालवायचे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश,
प्रत्येक क्षणाला आपण काळाच्या समीप चाललोय. आता जागे व्हा, सावध व्हा. काळ ठरवून येत नाही, कुणाचं कुणाला कळलेलं नाही, आपल्या मस्तकावर काही सिक्के लागलेलं नाही. या वयात जाणार आहे, 25ला जाणार, 50ला जाणार. आता आहे, उद्या नाही. सगळ्यात मोठा विश्वासघात करणारा माणसाचा श्वास आहे, श्वास. कळतंय का? ही जी हवा भरली आहे ना शरीरामध्ये, ही शरीरात भरली तेवढी पुरेशी नाही, तरी लोक हवेतच राहता. कळलं ना? तसे तुम्ही लय हुशार. काही काही लोक म्हणतात ना हवेतच येतो. हवेत म्हणजे काय? अहंकाराची पण एक प्रकारची हवा आहे ना बाबा. ही जी हवा आहे ना, हवा गंमत. तिची लक्षणं सांगते. घरातली वस्तू काटेकोरपणे वापरणार, किती श्रीमंत बाई असू द्या. गॅसची टाकी लावली, गॅसची टाकी नवीन आणली का कॅलेंडरवर किंवा डायरीवर नोट असते, या तारखेला. बघा कशा हसायला लागल्या आगाऊ. गॅसची टाकी या तिथीला या तारखेला आणली. इथं बसलेल्या एका तरी बाईनं, हुशार बाईनं मला सांगाव, आणलेली तारीख लिहिली, पण संपायची तारीख कळते का तुम्हाला? की या दिवशी ही टाकी महिना कळेल, 2 महिन्यांनी संपेल, 2.5 महिन्यांनी संपेल, 1.5 महिन्यांनी संपेल, पण तारीख कोणती आहे, संपायची तारीख कळत नाही. तसं जन्माला यायची तारीख नोट करून ठेवतो आपण, पण हे टाकी कधी खाली होणार आहे कळतं का आपल्याला? नाही. सगळ्यात मोठा विश्वासघाती माणसाचा श्वास. श्वास खुंटला, सगळं गेलं. महाराज म्हणतात सकळांच्या पाया. आता तुकोबारायांनी आपल्याला विनंती करावी. एवढे तुकोबाराय लहान नाहीत आणि आपण एवढे मोठे नाहीत. हे सहज शब्द आहेत. नाही तर काही काही लोक अभिमानात येऊन म्हणतात, बघा तुकाराम महाराजांनी आपल्याला विनंती केली, म्हणजे हे तुकाराम महाराजाचे बाप. ते एवढे लहान आहेत का आपल्यासारख्या अधम आणि मूर्ख माणसांना विनंती करतील? काय लायकी आहे तुकोबारायांच्या चरणाची धूळ तरी आपण आहोत का? तुम्ही आम्ही चरणाची धूळ तरी तुकोबारायांच्या आहोत का? मग तुकोबारायांनी विनंती आपल्याला का करावी? काय आपल्याकडे असं? एखाद्या माणसाला व्यवहारात बोलता बोलता आपण म्हणतो ना, एक कर ना बाबा, पाया पडू का तुझ्या, म्हणजे ते खरंच पाया पडतं का आपल्या? पण संतत्वाची विनम्रता मोठी आहे. कोणत्याही अर्थानं घ्या. विनंती करतो सकळांच्या पाया माझे दंडवत. काय करा? परमात्मा प्राप्तीसाठी सगळ्यात मोठं लागणारं अंतकरण आहे, आपल्या चित्ताची शुद्धी आहे. आपुलाले चित्त शुद्ध करा. जे मन गादलेलं आहे, जे कार्बन कॉपी झालेलं आहे, त्याला एकदम क्लीन. कोणतं ऍसिड वापरावं लागेल हो? आपल्याकडे साफसफाई करायला ऍसिड वापरतात की नाही? कृष्ण महाराज ऍसिड वापरतात. लॅट्रिक ऍसिड अच्छा, कोणतं तरी आहे पण वापरता. बरं, ते ऍसिड वापरावं लागतं तेव्हा वस्तू जागा शुद्ध होते. मग मन साफ करायला कोणतं ऍसिड? अहो म्हणले ऍसिडच बाहेर काढावं लागतं तेव्हा साफ होतंय. मनात पण ऍसिडच आहे ना. दुसऱ्याबद्दलची घृणा हे ऍसिडच आहे. दुसऱ्याबद्दलची ईर्ष्या ऍसिडच आहे. राग द्वेष विनाकारण. घरं का बर्बाद होतात? घरामध्ये जावा भावा नंदा सासवा या सगळ्या एकमेकीबद्दल ईर्ष्या तर करतात. ईर्ष्याच असते ना बाबा. त्यांना असं वाटतं की बस नवऱ्यानं आपलं ऐकलं सगळं उत्तम. नवीन नवरीची लई गंमत येते. आता ओघाला आलं म्हणून सांगते. नवीन नवरी आली ना, 8-15 दिवस तिनं तिकडं राहून तिनं माहेराला यावं. आणि मग गल्लीतल्या सगळ्या सोयऱ्या मैत्रिणी तिच्या एकत्र होता आणि तिला विचारता, सासर कसं बाई, सासर कसं? तिला विचारता की नाही, सासर कसं? मग ती एवढी लाजती. आता लाजून काही उपयोग नसतो, पण लाजती. मग तिला विचारता, सासू अहो मम्मी म्हणते मी त्यांना. आणि आई तुझी तर आठवण पण येणार नाही. आई म्हणते मी, मम्मी म्हणते मी त्यांना. काय म्हणत असेल ती? मग चांगली आहे का गं बाई? काय सांगाव बाबा, सासरे तर एवढे चांगले आहेत, एवढे चांगले. काय सांगाव की तुमच्यापेक्षा जास्त 10 गुण चांगलेच आहेत त्यांच्यात. एवढं मला सुनबाई. नवीनचे दिवस आहेत बरे. सुनबाई. मग पोरी म्हणतात ननंद ती आहे लवंगी मिरची जरा. मग लवंगी मिरची म्हणजे ती हिरव्या रंगाची आहे का? पण शब्द कसे? लवंगी मिरची म्हणजे स्वभावानं तिखट आहे. आणि मग पोरी म्हणता का ग बरं सगळं झालं, आमचे भाऊजी आमचे दाजी तुझे मिस्टर कसे आहेत, तुझे आहो कसे आहेत? मग आहो कसे आहेत म्हणलं की तिच्याजवळ शब्दच अपुरे पडतात. ती म्हणते त्यांचं तर काही नाही बाई, ते महादेवाच्या पुढचंच आहे. कळलं ना?
मी कशाला म्हणू? महादेवाच्या. कोण असतं महादेवाच्या पुढे? ते तुम्ही तुमचं म्हणा. विठ्ठल विठ्ठल. हो, हो. म्हणजे सासरी नांदणारणीला वाटतं की हे सगळं माझ्यासारखं असावं आणि माझं काम सगळ्यांपेक्षा उत्कृष्ट असावं, चढावर ओढे. साधं संसाराचं उदाहरण. बाकी व्यापकतेनं पाहिलं तर सगळीकडे रागद्वेष भरलाय, सगळीकडे गंदगी भरली आहे. तीच थोडी थोडी कमी केली तर मन शुद्ध होतं. आपण जगाचं पाहायला जातो, घर परिवारामध्ये बघा, बायकोनं कधी नव्हे ती पुरणाची पोळी करावी. एवढं कामकाज थकून भागून नवऱ्यानं यावं आणि बायकोनं नादच लावावा, माझ्या हातची पुरणाची पोळी खा आणि माझ्या हातची पुरणाची पोळी खा. बरं, आता इकडची पुरणाची पोळी मला माहित नाही. माझा जन्म ज्या भागात झाला तिथे पुरणाची पोळी आणि तूप एकदम एकच असतं. एकदम तुपानं पचपचित असते, अशी पेड्यासारखी तुप. तोंडाला पाणी नका येऊ दे उगाच. अशी पेड्यासारखी पचपचित तुपाची ती धार, गावरान गाईचं तूप आणि मस्त दूध नाही, गुळवणी नाही, काही नाही, डायरेक्ट तुपामध्ये भिजवलेली. आणि अशी जर तव्यावरची गरम गरम पुरणाची पोळी जर बायकोनं थाटामाटात नवऱ्याच्या ताटामध्ये टाकते, वैतागलेलं असतं. ते म्हणतात दुसरं काही नाही केलं का? बहुतेक लोक पुरणपोळी खात नाही, पुरणपोळी खा. आता मी केली ना, तुम्हाला डोळे एवढाले काय सांगा. ते गुपचूप आपल्या ताटाखालचं मांजर बसतं. मी आपले गावातलं सांगत नाही, उगरा बघू नका माझ्याकडं, आमच्या तिकडचं सांगते. आणि मग ते ताटात पुरणाची पोळी आहे, मग ती गरम गरम पुरणाची पोळी तोडायची. तो म्हणतो अगं थंड तर होते. नाही माझ्या समोर खा, म्हणजे मी दुसरी तयार करते. कशी झाली सांगा. मग ते तोडायला लागलं, हाताला चटके बसले. कसं तरी तिच्या धाकानं त्यानं ती गरम गरम तोडली, तोंडात टाकली. बरं, ती पुरणाची पोळी अशी नवलाची टाळूला जाऊन चिटकत आणि ते गरम गरम तोंड भाजल्यावर हिनं ती पोटात जाते ना नाही. कशी झाली सांगा. तो म्हणला अगं खाऊ तर दे, पोटात तर जाऊ दे, कशी झाली सांगा. लागा सांगतो ना, चांगली झाली. तो तिच्या मला त्याला असं वाटतं ती उठून तरी जाईल. ती म्हणते नाही मनातून सांगा ना. आता चांगली झाली म्हणल्यावर मनातलं काय असतंय? म्हणते नाही मनातून सांगा. अगं खरंच चांगली झाली. नाही, तुम्ही मनातून सांगितलं मग याचा अर्थ तुम्हाला आवडलीच नाही. अगं खरंच चांगली झाली. तो 4दा म्हणतो चांगली झाली, तरी मन समाधान होत नाही. मग त्याच्या लक्षात येतं आणि तो पटकन म्हणतो माझ्या आईला सुद्धा अशी जमत नाही. मग ती उठून जाते. आता जमलं. आमचे संसारातले रागद्वेष, संसारातले हेवे दावे संपत नाही. आमचे व्यवहारातले हेवे दावे संपत नाही. आणि हेवा दावा मनामध्ये आहे, कचरा मनामध्ये आहे. सांगा देव मनात बसेल का? आपल्याला जर जमिनीवर बसायचं असेल तर आपण फुंकर मारतो का? आपल्या कपड्याला घाण लागू नये. आपल्याला बसायला जागा चांगली लागते, तर देवाला बसायला मन चांगलं लागणार नाही का? चांगलंच लागेल ना. म्हणून सकळांच्या पाया माझे दंडवत एक करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. दुसऱ्याचं पाहू नका. बुरा देखन मै गया, बुरा न मिलिया कोय, घट भीतर देखिया तो मुझसे बुरा न कोय. जगातलं सगळ्यात मोठं पाप निंदा आहे, निंदा. दुसऱ्याची जेवढी निंदा केली तेवढं मन खराब होतं. आणि एक गोष्ट अजून सांगते, तुम्ही दुसऱ्याची जेवढी निंदा कराल त्याचं अर्ध पाप तुमच्या पदरात पडतं. आता तरी सुटन ना. कबीर महाराजांचा शेजारी गेला, शेजारी वारला, मेला. आणि नातेवाईकापेक्षा कबीर महाराज जोऱ्या जोऱ्यानं रडत होते. मोठ्या मोठ्यानं रडत होते कबीर महाराज. एवढे छाती बडून रडायचे. त्या सगळ्या सोयऱ्यांना प्रश्न पडला. म्हणले या बाबाचं तर काही संबंध नव्हता, हे काय एवढं रडतं म्हणले. मी एका जणाला दम पडला नाही, त्यानं विचारलं. म्हणले कबीर महाराज, अहो आम्ही नातेवाईक आहेत, आम्ही जवळचे सगळे सोयरे आहेत, आम्हाला एवढे रडू येईना. हा एवढा खडूस होता म्हणे, आम्हाला रडू येत नाही, तुम्ही काय रडता? कबीर महाराज म्हणले रोज मला नाव ठेवून माझा अर्ध पाप वाटून घ्यायचा. आता हा गेला, पाप वाटून कोण घेईन म्हणून मी रडतोय. लक्षात आलं का? हे पाप आहे बाबा. गावामध्ये पतिव्रता बाई राहत होती. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक पतिव्रता राहते आणि महान पतिव्रता रोज तिनं पतीला पूजेसाठी पाणी आणायचं, पूजेची व्यवस्था करायची. पतिव्रताचा अर्थ काय माहितीये? पतिव्रता म्हणजे आपल्या स्वप्नातही परपुरुष येऊ नये तिला म्हणावं उत्तम प्रकारची पतिव्रता. आपल्या पतीला सोडून दुसरा कोणताही पुरुष, आपला पती म्हणजे देव. ही हिंदू धर्म संस्कृती आहे. नारी धर्म पती देव न दूजा असं वर्णन केलंय. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. तुकाराम महाराज म्हणतात पतिव्रता जर निसर्गाला थांब म्हणली ना, निसर्ग थांबतो. ती जर म्हणली ना सूर्याला थांब, सूर्य थांबतो.
एवढं बळ पतिव्रतेमध्ये असतं. अशी ती बाई त्या गावामध्ये राहत होती आणि रोज देवपूजेला पाणी आणायची. एक दिवस तिला उठायला उशीर झाला. सगळं गाव त्या पतिव्रता बाईच्या पाया पडायचं, म्हणायचं काय नवऱ्याची सेवा करते, काय पूजा, काय आराधना करते. एक दिवस तिला उठायला उशीर झाला म्हणून ती रोजच्या रस्त्यानं न जाता, कधी कधी आपण शॉर्टकट निवडतो ना गल्ली बोळातून, आपण शॉर्टकट, तसं ती मधल्या रस्त्यानं गेली